फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण पराठ्याचे दोन प्रकार बघणार आहे। तर त्यापैकी एक लच्छा पराठा आहे। तर त्यासाठी इथं मी हे चपाती लाटून घेणार आहे। मैद्याचं नाही करत आहे, मी हे गव्हाच्या पिठाचं करायला लागले। तर हे असं लाटून घेतलं। आता ह्याला तेल लावून घेऊया। तेल लावून घेतलं। आता हे चिरण्याने व्यवस्थित असं ह्याचे छोटे छोटे असे हे लच्छे असे कट करून घ्यायचे। अशा स्ट्रिप्स करून घ्यायच्या। हे बघा अशा प्रकारे। परत थोडंसं तेल लावलं। आता याला एकत्र करून घ्यायचं आहे। हे बघा असं आपण एकत्र करून घेतलं। त्याला थोडंसं आणि तेल लावते वरून। त्याच्यानंतर याला असं हे गोल गोल असं गुंडाळायचं आणि असं आतमध्ये हे करायचं आणि याला आता हलक्या हाताने लाटून घ्यायचं। आता याला तेलावर लाटलं तरी चालतंय किंवा पीठ लावून लाटलं तरी चालतंय। मी इथं पीठ लावून लाटणार आहे। हलक्या हाताने लाटायचं आहे। जाडच लाटून घ्यायचं आहे, जास्त पातळ नाही लाटायचं। पराठे जाडच असतात। आता हे लाटून घेतलंय। आता तवा गरम करायला ठेवलाय। आता इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम झालाय तर थोडंसं तेल टाकते आणि आता हा पराठा शेकून घेऊया। आता हे बघायचे कसे लच्छे दिसायला लागले, हे असे दिसले पाहिजे। अगदी छान। सुरुवातीला थोडा मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर एकदम मंद गॅसवर कमी आचेवर शेकून घ्यायचं। पुन्हा दुसऱ्या बाजूने हे बघा हे लच्छे कसे हे बघा सुटायला लागले। तर आता ह्याला तेल किंवा तूप लावलं तर छानच चव लागते। मी इथं तेल लावते। गॅस मी कमी केलेला आहे। हे बघा कसे आपोआप हे सुटायला लागले त्याचे पदर। तर कमी आचेवर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। गॅसवर शेकायचं। हे बघा आता ह्या साईडने थोडंसं होऊ दे। ही साईड पूर्ण भाजलेली आहे। आता पलीकडच्या साईडने भाजून होऊ दे। हा आपला लच्छा पराठा आहे। आणि दुसरा एक मी थोडा असाच त्याचे फक्त आपल्याला चौकोनी हे करायचे। इथं आता आपण स्ट्रिप्स कापल्या होत्या, इकडे चौकोनी चौकोनी तुकडे कापायचे। हे बघा आता ह्या बाजूने कसा पराठा हा व्यवस्थित शेकलेला आहे। आता ह्याला काढून घेते मी। आता हा आपला लच्छा पराठा तयार आहे। आता हा गरम असताना जरा ह्याला
असं हे करून घ्यायचं. ह्याला खरं तर करायची पण गरज नाही, कारण हे बघा हे लच्छेला पदर आपोआप सुटलेले आपल्या त्या स्ट्रिप्समुळं. हे बघा दोन्ही बाजूने हे पदर आपल्याला दिसतात सुटलेले. तर हा पराठा, लच्छा पराठा. आता मी दुसरी एक पद्धत दाखवते. बघा इथं मी चपाती लाटून घेतलेली आहे. तर ह्याला तेल लावून घेतलं. आडवे आडवे चौकोन करून घेऊया असे. त्यानंतर हे जे आहेत ना हे असे एकमेकावर ठेवायचे. हे असे एकमेकावर ठेवायचे. ते पिठाकडच्या बाजूने असं ठेवायचं. आडवे तिडवे कसेही ठेवा चालतं. हे बघा आता हे आपलं, आता ह्याला आतून आपण तेल लावलेलंच आहे. आता हे पिठावर किंवा तेलावर हे लाटून घ्यायचं. आता मी लाटून घेते. फक्त लाटताना हलक्या हाताने लाटायचं. आता हे आपलं लाटून झालंय. आता आपण तवा गरम करायला ठेवलेलाच आहे. आता त्याच्यावर हा पराठा पण, आता ह्याला पण बघा छान असे लच्छे सुटणार आहेत. भाजून घेऊया आणि मग भाजताना तेल लावायचं. हा पण जाड आहे पराठा, त्यामुळे ह्याला पण असं प्रेस करून करून ह्याला भाजून घ्यायचं आहे. आपण कमी गॅसवरच शेकून घ्यायचं आहे. हे बघा याचे कसे हे पदर आहेत. हे पदर असे सुटतात ह्याला. याचे अशा दोन प्रकाराने आपल्याला लच्छा पराठा करता येतो. हा पराठा आपला दुसरा तयार आहे. जरा वेगळ्या प्रकाराने केलेला आहे. तर ह्याला पण असंच करून घ्यायचं. ज्याचे हे सगळे सुटतात. हे बघा पदर हे सुटले. हे बघा अशा प्रकारे हे पराठा आपला लच्छा पराठा दुसऱ्या टाईपने पण करता येतो. हे बघा असं दोन्ही साईडने इकडून पण हे असे सुटतात पदर. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.